नमस्कार, मी प्रियंका स्वरसाजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण मिश्र डाळींपासून आप्पे बनवणार आहोत व ते पीठ अगदी जाळीदार बनवण्यासाठी मी स्पेशल टिप तुम्हाला देणार आहे। यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी चना डाळ, अर्धी वाटी उडद डाळ, 1 वाटी तांदूळ आपल्याला लागणार आहे, अर्धी वाटी मसूर डाळ व 1 चमचा मेथी दाणे आपल्याला लागणार आहेत। या ठिकाणी मी 1 वाटी इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे। तुम्ही रेशनचा तांदूळ देखील इथे वापरू शकतात। सर्व डाळी मी एका मोठ्या पातेल्यात टाकून घेत आहे। यानंतर या डाळी आपण अगदी स्वच्छ धुवून घेणार आहोत, कारण डाळींना बऱ्याच वेळा बोरिक पावडर लावलेलं असतं, त्यामुळे आपण ह्या व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे। यात मी 1 चमचा मेथी दाणा घातला आहे, जेणेकरून थंडीचे दिवस आहेत तरी देखील आपलं पीठ व्यवस्थित फर्मेंट होणार आहे, नॅचरली आपलं पीठ फर्मेंट होणार आहे। या प्रकारे हाताने चोळून आपल्याला हे सर्व डाळ तांदूळ व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत। अगदी पांढरं पाणी वरती येतं ते मी टाकून देणार आहे व पुन्हा एकदा स्वच्छ भरपूर पाणी घालून याला आपल्याला 5 ते 6 तास याला आपण भिजवून घेणार आहोत। हे व्यवस्थित झाकून ठेवून घेणार आहोत। त्यानंतर 6 तासांनंतर तुम्ही पाहू शकता सगळे डाळ तांदूळ छान शिजले आहेत व बोटाने तुम्ही तोडू शकता। मिक्सरच्या भांड्यात टाकून आपल्याला हे व्यवस्थित दळून घ्यायचं आहे। जसं इडलीचं बॅटर आपण करून घेतो त्याचप्रमाणे हे बॅटर आपल्याला दळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी मिक्स करत हे आपण दळून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकतात अगदी बारीक मी हे पीठ दळून घेतलेलं आहे। बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकतात, अगदी इडलीच्या पिठाप्रमाणे हे आहे। हे आपल्याला परत रात्रभर फर्मेंट करायला ठेवायचं आहे। 8 तासानंतर तुम्ही पाहू शकतात अगदी जाळीदार आणि छान असं आपलं पीठ फर्मेंट झालेलं आहे। थंडीचे दिवस असले तरी असे छान पीठ तुम्ही फर्मेंट करू शकतात। चवीनुसार मीठ मी यात आता टाकून घेणार आहे। हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता तुम्ही आप्पे बनवायला घेऊ शकतात। यात आप्पे अजून क्रिस्पी होण्यासाठी मी भरपूर कोथिंबीर बारीक चिरून यात घातलेली आहे। ही ऑप्शनल आहे किंवा हिच्या जागेवर तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या बारीक चिरून देखील घालू शकतात। अगदी 2 मिनिटं व्यवस्थित मिक्स मी हे करून घेत आहे, जेणेकरून पीठ अजून हलकं होईल। माझ्याकडे नॉनस्टिकचं आप्पे पॅन आहे। बिडाचं देखील आप्पे पॅन मार्केटला मिळतं, पण नॉनस्टिकमध्ये आपण अगदी कमी तेलात आप्पे बनवू शकतो। आधी भांड्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे व आप्पे बनवताना अगदी शेवटपर्यंत गॅसची फ्लेम ही मीडियम राहणार आहे। आप्पे मी आधी बाहेरच्या गोलांमध्ये ओतून घेत आहे। मध्ये आप्पे आधी ओतले तर ते लवकर शिजतात व काळे होतात, त्यामुळे म्हणून आपण बाहेरच्या बाजूला आधी आप्पे ओतून घेणार आहोत। आप्पे ओतून झाल्यानंतर हवं असल्यास आजूबाजूने अजून एखादा चमचा तेल तुम्ही सोडू शकतात। हे अगदी अर्धा मिनिट मी झाकून ठेवले होते, त्यानंतर आपण यांना उलटवून घेणार आहोत। अगदी छान खरपूस ब्राऊन असे आपले आप्पे झालेले आहेत। अशा प्रकारे आप्पे तुम्ही बनवून घेऊ शकतात आणि गरमागरम हे आप्पे तुम्ही चटणीसोबत सर्व करू शकतात। सर्व डाळी वापरल्यामुळे हे अगदी प्रोटीनने फुल असतात, त्यामुळे लहान मोठे सगळेच आवडीने खातात। तुम्ही देखील हे सोपे आणि झटपट होणारे आप्पे बनवून बघा। कसे झाले मला कमेंटमधून नक्की कळवा। धन्यवाद।